शुमा नाश्ता इज रेडी. मामा इज गेटिंग रेडी. अरे फोन असतो रे बाळा. पप्पा दरवर्षीप्रमाणे पहिला नंबर. तुझा पण पहिला नंबर, माझा पण पहिला नंबर. वेळ म्हणजे तिला सकाळी उठायलाच सांगितलं. एकदम बाबा पूर्ण दिवस घरी करायचंय. वा मस्त. नाही एकदम मस्त बसलं. चार दिशाओं जैसे तुम हो मेरे लिए जरूरी. तुम ना हो तो हर दिन आधा, हर एक शाम अधूरी. कभी मुझसे है बड़ी माँ जैसी तू, कभी दोस्त मेरी. हर बात तेरी वो किस्से मुस्कुराने के, बस प्यार तेरा सच्चा. सब रिश्ते हैं दिखावे के. सो आता आली आहे मी घरी. ॲक्च्युली काकाला जायचं होतं लवकर आणि मग परत पूर्ण दिवस तो नसणार आहे. मग मी सकाळीच जाऊन आली आहे. आता घरी आली आहे. नाश्ता बनवणार आहे साबुदाण्याची खिचडी, कारण संचिता येणार आहे. सो संचिता असं की तिचा जॉब आहे, सो ती सुद्धा पूर्ण दिवस नाही आणि संध्याकाळी ती ट्रॅव्हल करणार आहे दुसरीकडे. म्हणून मग तिला पण पॉसिबल नाही होणार आहे त्याच्यानंतर. म्हणून मला ती येते. Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Navangel where me and Sunny. And yes, it's a new day, new beginning and day starts with all you lovely and beautiful people. So every day is a special day. आजही स्पेशल डे आहे कारण आज आहे रक्षाबंधन. सो सुपर एक्सायटेड कारण सगळे म्हणजे स्वीटी येणार आहे, नंतर परत संचिता येणार आहे आणि ऑफकोर्स रचनाची पण रक्षाबंधनची काय काय तयारी आहे. इनफॅक्ट तयारी चालू पण झाली आहे. सो येस, पुढे काय काय करणार आहोत आम्ही हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे. गुड मॉर्निंग. सो ब्रेकफास्ट रेडी होतोय. खास साबुदाण्याची खिचडी. एका बहिणीने सांगितलं की आम्हाला साबुदाण्याची खिचडी. सो संचिता येते, तिला पण परत बँकेत जायचं. रचनाची सकाळची एक राऊंड पण झाला ना. सगळ्यांना सगळ्यांच्या जॉबनुसार प्रत्येकाचं काम आहे आणि सुट्टी नसते ना सगळ्यांना. म्हणजे स्कूल्सला असते पण बाकीच्या मुलांना नसते सुट्टी. वेलकम. Yes. Hello. कशी आहेस? All good. Beautiful. तुझी वाट बघून मी नाश्ता केला. अरे कृतिक पहिला नाश्ता केला. की आम्हाला पण राखी बांधून मस्त डान्स केलं. मला नाही बोलवलं. अरे मी नंतर तुला फोन केला तेव्हा आठवलं. माझी झोप त्याने एकदम अशी उघडली. म्हणजे किती छान डान्स. माझ्या सगळ्या बहिणी टॅलेंटेड आहेत एकदम. फटाफट आठवलं. अरे कृतिक तुम्ही बोलतात मला पण राखी बांधून द्या. मग त्यांना राखी बांधेपर्यंत उशीर झाला. तू पण कृतिक कविश मधलं कोणी कविश कृतिक नाही अशी काय करत नाही जाणार पाहिजे तर मला थोडी डब्यात आहे. मला थोडंसं. हा मग जेवढं खायचं थोडंसं खा. आणि मी काय म्हणते चहा कॉफी काही कोकम सरबत नाही. मला चहा बी सगळं बंद करायचं. काय कुठल्या डब्याला
आज पूर्ण दिवस उपवास आहे तुझा? रचना खिचडी. तुझी बायको सुगरणच आहे, नो डाऊट. त्यातले 10% तरी मला आलं तर माझं नशीब. नाही 10-20 तरी आलं, 10 बेसिक होऊन जाते. प्रत्येकामध्ये टॅलेंट आहे. तुला नेहमी तेच बोलते की नाही, तू जे करते ते मी करू शकते का? हा ऑफकोर्स, म्हणजे ठरवलं तर नक्कीच करू शकते, पण तू जेवढं प्रिसिशनने करतो असं नाही मी करू शकते. तू तुझ्या जवळ आपण आपलं तू तुझं टॅलेंट आता अजून मी कोलंबी खायची राहिली आहे. आणि ना श्रावणातच ऐकवते मला कोलंबी कोलंबी कोलंबी. बघू ना आता श्रावण संपल्यावर कधी देतो. तू मी तुला काय बोलली, यायचं टपकायचं. मेरा भाई तू मेरी जान है, मेरा भाई तू मेरी जान है, मेरा भाई तू, मेरा भाई तू, मेरा भाई तू, मेरा भाई तू. बहना मेरी बहना, तुझसा ना कोई अपना, संग मेरे यूं ही रहना तू. ओ बहना मेरी बहना, संग मेरे ज्यादा हंसना, कभी थोड़ा रूठ लेना तू. तूने ही तराशा, तूने ही है सराहा, फर्श से उठाकर मुझको. ती ब्ल्यू कलरची साडी काढली, ती गेल्या रक्षाबंधनला दिलेली. ती तू आता काढली? ब्लाऊज शिवायला टाकते, ती घालते. ओ वाव, किती सुंदर आहे. ह्याचा ब्लाऊज तू छान शिव. थँक्यू सो मच. इट्स ऑलवेज आय गेट अ गुड गिफ्ट ओनली, सो नो डाऊट इन दॅट. कारण का सनीची चॉईस छान माहिती आहे मला. खरंच खूप सुंदर आहे. थँक्यू सो मच. आपण दोघं ट्विनिंग करू एक दिवस. मी पिंक घेतली आहे. हा ना, चालेल. सांग मला, आपण नक्की करू. Yes. काय आता असेल ना फंक्शन तेव्हा. तू अशी 1 वर्षानंतर काढायला लागली तर कसं नाही, होईल? ही लवकर शिकते, ही लवकर. तुझे इकडे मग माझा तू तुझा मेजरमेंट वाला ब्लाऊज देशील? हा, मी देते तुला. किंवा तू जाणार असशील तेव्हा मला सांग. कारण ना हे व्हाईट आहे ना, तर ह्याच्यावर मस्त काहीतरी पाठीमागे हे करता येईल, तर आपण मॅचिंग करू हो. आणि मग एकदा वेअर करूया. हो. तुझ्या बर्थडेला नाही तर माझ्या बर्थडेला. हो, माझा बर्थडे आधी येतो, तर माझाच बर्थडेला घालूया. मला तू ब्लाऊज दे, ठीक आहे? थँक्यू सो मच, वेळात वेळ काढून आली एवढ्या बिझी शेड्यूल थँक्यू सो मधून. मच टू यू की तू माझ्यासाठी सकाळी सकाळी लवकर उठला. भाऊ बहीण काय थँक्यू बोलतो. हा, तेच थँक्यू. काय हे तू कॅरी करशील? नाही, मी घेऊन जाते, मम्मीला देऊन टाकते ना. ती काय म्हणतात, चावीसाठी. हे घे डब्बा. हा, डब्बा. आय गॉट अ डब्बा टुडे. टुडे इज माय फास्ट. तर रचनाने मला छान खिचडी दिली आहे, थोडी खाल्ली पण. आणि आज डब्बा पण. आज ऑफिसवाले चक्क होते, मॅडम चक्क उपासाच्या दिवशी खाताय. मेन्सर निकाल. हा, फोटो निकाल. अरे हो, आमचा फोटो राहिला. मॅन्डेटरी फोटो राहिला तुमचा. कोणाचं काय आणि कोणाचं काय. चला. हे नाही, आमचं बरं झालं आठवलं यार, नाहीतर नंतर गेला रिग्रेट. मेरा भी वो एंगल है. चलिए चलिए, अशी उभी आपण असं. मला ब्लाऊज देशील? चल नीट जा, बाय. तुझ्या बरोबर आपण जाऊया एकत्रच. कुठे जायचं? चालेल. फाल्गुनी नाही ना माझ्याबरोबर. बरोबर फाल्गुनी असते. फाल्गुनी आहे गावात, तर संध्याकाळी येईल. आधीचे
कशा असं मी गाडीत मुलाला सांगते की घड्याळ घेतला अबोनीला सुंदर मला खूप आवडला जस्ट तुम्ही भेटला ते रिव्हर्स कलेक्शन ओपन झालंय ना नाट्यगृहाचं बावली नाही सुपडी मस्त सुंदर छान हा आहे वाट बघतोय भावराया दमला चटण्या बनवल्या वाटतं. अरे वा कशी आहे लवकर आली तू चालली अरे मला भारतीयकडे जायचं मला वाटलं फ्लाय नाही मग आम्ही येणार आमची बहीण आली मागच्या वेळेस तू होती ना मला टेक्स्ट केला मी म्हटलं की ही मला बोलली की हिचं नंतर का आलंच नाही मी घरीच नाही आलो नाही ग. रोज कुठे ना कुठे. आपण एवढं बिझी असतो मी पण तेवढी बिझी आहे तू पण तेवढी बिझी नाही आणि मी म्हणते की म्हणजे मी पण बघते तुम्ही कुठे ना कुठे जात असता मी म्हटलं की आता हिला नंतर तेव्हा निवांत असेल एका दिवस असले तर. कुठे भावराय कुठे आता तरी बेटर बोलते लास्ट टाइम काहीतरी वेगळं तुझं रक्षाबंधन करायला मी काय मला इंटरेस्ट नाहीये मी माझा दादा येईल तेव्हा करेन बस घरी बाबा बघ बोलायला बघ सेम बाबांच्या किती दिसते तू हो काय हो बोलते बघ काय गप्पा मारायला पाहिजे येऊ मी गप्पा मारायला काय कशी उचलते बघ. येऊ मी गप्पा मारायला येऊ काय आई काय बोलते आई कशी आहे बघते एकदम मस्त तुला मिस करतो आम्ही ते दरवर्षीप्रमाणे बरी आहेस ना तू नाही बांधतो काकींकडे देतो गप्पा चालल्या गप्पा चालेल गप्पा संपतच नाही प्रांजू तू बांधली ना हो म्हणून ते कसं वालं की खूप आता स्टेबल तू ड्रेस पाठवला ना तिला तो अजून थोडा मोठा आहे आम्ही रोज काढतो म्हणजे ऐसा वेळा उभी राहा आई लूज आहे काम झालं एवढं सॉफ्ट मटेरियल ना तिकडचे कपडे प्रश्न हिनी पण घाबरत मला वाटलं हा नायसाला मला शक्य नाही बिकॉज मी जेव्हा तिला ब्लॉग्सवरती बघितली ती मला हेल्दी वाटते तर मला असं वाटतं तिला होणार नाही पण मी म्हटलं जाऊ दे मी एक सो आम्ही आलो आहोत पनवेलच्या कॅरेट लेनमध्ये शॉपिंग. जेव्हा आपण एक्सचेंज करतो ना तर लाईफ टाईम एक्सचेंजमध्ये जातो एक्सचेंजची व्हॅल्यू ती 36 आहे बायबॅकची व्हॅल्यू अजून कमी ओके असं आहे मग दोघांचा पण मिलन नाही करू शकत अर्धा होऊन दाखवता येते ही मध्ये दाखव ऍक्च्युली माझं ते रुबीवाला खूप फेमस आहे म्हणजे ऑफकोर्स तुमचंच नाही तुम्ही ते डिझाईन आली म्हणून फायनली मी असं रिप्लेस केलेलं आहे ही तर म्हणजे समजून जायचा काही ऑप्शन नाही भेटला तर तुम्ही बरोबर टाका नाहीतरी आपल्याला दुसरे आहेच ही वेळी दाखवून ही पण छान आहे.
का तारों का सबका कहना है